भागामध्ये आपण चालू घडामोडी पाहणार आहोत. आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा. चर्चेतील INS वाघशीर पाणबुडी ही टिंबटिंब श्रेणीतील पाणबुडी आहे. तर कोणत्या श्रेणीमधील पाणबुडी आहे? तर स्कॉर्पियन श्रेणीमधली बघा INS वाघशीर ही पाणबुडी आहे. कोणत्या? स्कॉर्पियन. तर या ठिकाणी जर पाहिलं तर वाघशीर ही स्कॉर्पियन श्रेणीची प्रोजेक्ट 75 अंतर्गत तयार झालेली 6वी पाणबुडी आहे. स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित ही पाणबुडी भारतीय नौदलाची शक्ती आणि आत्मनिर्भरता दर्शवते. हिंदी महासागर क्षेत्रामधील सामरिक वर्चस्व राखण्यासाठी या ठिकाणी मदत होणार आहे. गुप्त ऑपरेशन्स आणि शत्रूच्या हालचालीवर लक्ष ठेवणे एवढेच या पाणबुडीचं कार्य नसून तर ती प्रभावीपणे हल्लासुद्धा करू शकते. या पाणबुडीमध्ये अत्याधुनिक स्टेल्स तंत्रज्ञान वापरण्यात आलं आहे. यामुळे बघा ही पाणबुडी शत्रूच्या रडार किंवा सोनारावर पकडली जात नाही. या पाणबुडीचं नाव कसं दिलं? तर वाघशीर हे नाव बघा सागरी वाघ माशावरून थ्रेशर शार्क देण्यात आला आहे. हा मासा बघा समुद्राच्या पाण्यामध्ये सहज लपू शकतो. गुप्त ऑपरेशन्स आणि शत्रूच्या पाणबुड्यांवर लक्ष ठेवण्याच्या क्षमतेवरून या माशाचं या पाणबुडीला नाव देण्यात आलेलं आहे. या पाणबुडीची वैशिष्ट्ये काय आहेत? तर लांबी बघा 67.5 मीटर इतकी, वजन किती बघा 1615 टन इतकं आहे बघा. वजन किती बघा 1775 टन इतकं वजन आहे बघा पाण्याखाली. वेग किती बघा 20 ते 25 नॉट्स म्हणजेच किती 37 ते 46 पर्यंत या ठिकाणी स्पीड आहे बघा प्रति किलोमीटर मध्ये. पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे बघा आणि एकदम IMP सुद्धा आहे. सगळ्यांनी या ठिकाणी लिहून ठेवायचा आहे. मिसेस युनिव्हर्स 2025 हा जो काही किताब आहे हा कोणाला मिळालेला आहे? तर सुझेन खान. लक्षात ठेवायचं आहे बघा सुझेन खानला. 36 या ठिकाणी जर पाहिलं तर 21,000 प्रश्नसंचाचं हे पुस्तक या ठिकाणी लॉन्च करण्यात आले बघा. आत्तापर्यंत झालेल्या सर्वाधिक TCS बघा TCSच्या प्रश्नपत्रिकांचा IBPSचा कोणताही प्रश्नपत्रिका या ठिकाणी बाहेर येत नाही बघा. त्यामुळे TCSच्या प्रश्नपत्रिका IBSच्या परीक्षेसाठी सुद्धा या ठिकाणी उपयुक्त आहेत बघा. 2021 ते 2024 मध्ये 160+ प्रश्नपत्रिकांचा यामध्ये समावेश असणार आहे. हे बघा महिला आणि बालविकास, अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका, त्याच्यानंतर आदिवासी विकास निरीक्षक, समाज कल्याण विभाग आणि महिला आणि बालविकास विभागासाठी अत्यंत महत्त्वाचं पुस्तक असणार आहे. वरील सगळ्या ज्या काही सरळ सेवेच्या पेपर आहेत बघा ह्या भरतीसाठी अत्यंत उपयुक्त TCS पॅटर्ननुसार या ठिकाणी आपल्यासाठी पुस्तक लॉन्च करण्यात आले बघा. आणि हे जे काही पुस्तक याचा स्क्रीनशॉट मारून घ्या तुम्ही आणि पुस्तकाच्या मागणीसाठी आपल्याला जवळच्या दुकानदाराशी या ठिकाणी संपर्क सुद्धा करायचा आहे. या ठिकाणी जर सॅम्पल PDF जर पाहिली मित्रांनो तर बघू शकता तुम्ही कशा प्रकारे या ठिकाणी जे काही पेपर झाले त्याचं आपल्याला या ठिकाणी प्रश्न पाहायला मिळत आहेत. तर बघू शकता जे काही TCSने पेपर घेतले ते सगळे पेपर्स आपल्याला या ठिकाणी अवेलेबल झाले आहेत बघा. हे पुस्तक नक्की विकत घ्या. हे पुस्तक तुम्हाला कोणत्याही पुस्तकाच्या दुकानामध्ये मिळून जाईल आणि याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा जेणेकरून तुम्ही दुकानामध्ये गेल्यानंतर हा दाखवून त्वरित हे पुस्तक तुम्ही विकत नक्की घ्या. सुनेज खानला मिसेस युनिव्हर्स ताज हा मिळालेला आहे बघा. 121 देशामधील जे काही सौंदर्यवती बघा यांना हरवून 2025चा खिताब या ठिकाणी जिंकलेला आहे. थायलंडमध्ये झालेल्या या स्पर्धेमध्ये छत्तीसगडच्या सुझेन खान मिसेस युनिव्हर्स 2025चा खिताब जिंकलेला बघा. JK फाउंडेशन म्हणजे आंतरराष्ट्रीय आयोजित या स्पर्धेमध्ये जगामधून बघा 121 देशामधील सौंदर्यवतींना या ठिकाणी सहभाग नोंदवला होता. त्यामधून बघा या सौंदर्यवतीने कुणी सुझेन खानने मिसेस युनिव्हर्स 2025चा खिताब या ठिकाणी जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न बघा. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI बाबत धोरण राबवणारे देशामधील पहिले राज्य कोणतं आहे? तर आपलं महाराष्ट्र राज्य बघायचं करेक्ट आन्सर पहा. कृत्रिम बुद्धिमत्ता AI बाबत धोरण राबवणारे महाराष्ट्र हे भारतामधील पहिले राज्य ठरणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण आणि योजना तयार करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान संचालनालय मुंबई संचालक यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री कोण आहेत? तर आशिष शेलार आहेत पहा. पुढचा प्रश्न आहे बघा पुन्हा रिव्हिजन मारूयात की मिसेस युनिव्हर्स 2025चा खिताब कोणी जिंकला आहे? तर सुझेन खान. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI बाबत धोरण राबवणारे देशातील पहिलं राज्य कोणतं आहे? तर आपलं महाराष्ट्र राज्य ठरलेलं आहे. प्रगती मैदानामधील भारत मंडपममध्ये भरलेल्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2025चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले? तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराचं वितरण कोणाच्या हस्ते झालं? तर राष्ट्रपतींच्या हस्ते झालेलं आहे. ग्लोबल फायर पॉवरने शक्तिशाली देशांची यादी जाहीर केली
त्यानुसार 2025च्या फोर्स फायर पॉवर रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी कोणता देश आहे? तर अमेरिका हा पहिल्या स्थानावर आहे. कोण? अमेरिका. ग्लोबल फायर पॉवरने शक्तिशाली देशांची यादीनुसार लष्करी सामर्थ्याच्या बाबतीत भारताचं कितवं स्थान आहे? तर या ठिकाणी 4थ्या स्थानावर आपला भारत देश आहे. भारतीय पुरुष संघाने फायनलमध्ये कोणत्या देशाचा पराभव करत खो खो वर्ल्ड कपचं विजेतेपद पटकावलं? तर नेपाळ. लक्षात ठेवायचं नेपाळ. भारतीय महिलांनी कोणत्या देशाचा पराभव करत खो खो वर्ल्ड कप या ठिकाणी? तर नेपाळ. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, 10वा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 15 ते 19 जानेवारी 2025 दरम्यान कोठे साजरा करण्यात आला? तर छत्रपती संभाजीनगर आपलं बरोबर उत्तर आहे बघा. खो खो 2024 जे काही कप आहे बघा, त्याचं आयोजन कोणत्या शहरामध्ये करण्यात आलं होतं? तर नवी दिल्ली. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. खो खो जो काय वर्ल्ड कप आहे याचं आयोजन दिल्लीमध्ये करण्यात आलं होतं. खो खो 2024 विश्वकप स्पर्धेमध्ये भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यामध्ये कोणत्या संघाचा पराभव केला? तर नेपाळचा. लक्षात ठेवायचं आहे. खो खो वर्ल्ड कप सुद्धा जिंकलेला बघा 2025चा कोणी? भारतीय महिला संघाने. भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यामध्ये नेपाळ या संघाचा पराभव केला. कोणत्या? नेपाळ. स्पर्धेमध्ये बघा एकही सामना न गमावता महिला ब्रिगेडनं पहिल्या वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपलं नाव करत नवा इतिहास रचलेला आहे बघा. भारतीय महिला संघाने अंतिम लढत 78-40 अशा फरकाने जिंकत पहिल्या वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपलं या ठिकाणी नाव कोरलेलं आहे. कर्णधार या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बघा, प्रियंका इंगळे. कर्णधार कोण आहे? प्रियंका इंगळे. आणि इतर खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरीचा नजराणा पेश करत पहिली महिला वर्ल्ड कप स्पर्धा या ठिकाणी गाजवलेली आहे. खो खो 2024 स्पर्धा कोणत्या देशाच्या पुरुष संघाने जिंकली? तर आपलंच या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे भारत. नुकतेच संतोषी ट्रॉफी जो काही विजेता संघ कोणता राहिलेला आहे? तर पश्चिम बंगाल संघाने बघा संतोष ट्रॉफी हा जो काही ट्रॉफी ती जिंकलेली बघा. 2024 मध्येच 78वं एडिशन होतं. कितवं? 78वं एडिशन होतं. आणि ही एक फुटबॉल स्पर्धा आहे बघा संतोषी ट्रॉफी. कोणत्या खेळाच्या संदर्भामध्ये असा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो. फुटबॉल खेळाच्या संदर्भामध्ये आहे. जो काही फायनल मॅच आहे बघा ती केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये झाली होती आणि यामध्ये पश्चिम बंगाल हा विजेता ठरलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, नुकतेच 18व्या हत्ती पर्यटन महोत्सवाचं आयोजन कोणत्या शहरामध्ये करण्यात आलं? तर नेपाळ या शहरामध्ये बघा 18व्या हत्ती पर्यटन महोत्सवाचं जे काय आयोजन आहे हे करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर काय बघा, UIDAIचे प्रमुख कोण बनले आहे? तर आपल्या सर्वांना माहिती आहे हे कोण आहेत बघा. UDI म्हणजे आधार कार्ड संदर्भामध्ये आहेत आणि याचे नवीन प्रमुख सुद्धा बनले आहेत. तर भुवनेश्वर कुमार क्रिकेटमध्ये आणि भुवनेश आणि भुवनेश्वर वेगवेगळे नाव आहेत. तर बघा याचा लाँग फॉर्म काय होतो? पेपरला लाँग फॉर्म सुद्धा विचारला जातो. त्यामुळे सगळ्यांनी आपले डोळे उघडे करून पाहायचं आहे. तर बघा युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया हे काय बघा UDAIचा लाँग फॉर्म आहे. तर बघा स्थापना झालेली 28 जानेवारी 2009ला आणि सगळ्यांना माहिती आहे बघा आपल्याला आधार कार्डचा फोटो कसा येतोय. सगळ्यांनी आधार कार्डचा फोटो बघायचा आहे कधी पण पाहायला गेली. तेच ओरिजिनल फोटो आहे आपला. तर बघा स्थापना 28 जानेवारी 2009ला. वैधानिक हे काय बघा बॉडी आहे. उद्देश काय बघा युनिक आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजे सगळ्या भारतीयांना याचा नंबर देणे. आधार ही बघा जगातील सर्वात मोठी बायोमेट्रिक प्रणाली पहा. आधार नंबर किती असतो अंकीचा? तर 12 अंकीचा आधार नंबर असतो बघा. तर बघा 12 अंकी आधार नंबर असतो. सगळ्यांनी एक टार्गेट ठेवा की मी माझ्या जिंदगीमध्ये अकाउंट बॅलन्समध्ये बघा 12 अंकी आकडा आणणार आहे. 12 अंकी आकडा नक्की आणा. निदान या ठिकाणी तुम्ही आत्ता लिहून तरी ठेवा कमेंट करून की मी आपल्या आयुष्यामध्ये 12 अंकी अकाउंट बॅलन्स कमवणार आहे. कारण की आपण आत्ताच विचार नाही केला तर आपल्या खात्याचे एक महिने बघा मराठीमध्ये विहिरीतच नाही ते पोऱ्यात कुठून येणार? बरोबर आहे की नाही? 12 आकडी आपल्याला अकाउंट बॅलन्स आणायचा आहे. तर बघा पुढचा प्रश्न पाहूयात. तर आता या ठिकाणी जर पाहिलं तर नुकत्याच जे काही नियुक्त्या झालेल्या आहेत त्या नियुक्त्या आपण पाठ करूयात. तर बघा अंबरप्रीत सिंग हे भारतीय हवाई दलाचे कोण आहेत पहा प्रमुख आहेत. दिनेश कुमार त्रिपाठी हे भारतीय नौदलाचे प्रमुख बनलेले आहेत. उपवेंद्र द्विवेदी भारतीयचे सेना प्रमुख आहेत बघा. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण आहेत? तर विजया रहाटकर. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. महाराष्ट्राच्या मुख्य सचिव नुकतेच बनलेत बघा सुजाता सौनिक. आलं लक्षात? आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला. हे सगळं महत्त्वाचे पॉईंट हे सगळ्यांनी लिहून ठेवा. पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर ये रहा.
परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र देशात कितव्या स्थानावर आहे? परकीय गुंतवणुकीमध्ये तर महाराष्ट्र हे पहिल्या स्थानावर आहे परकीय गुंतवणुकीमध्ये. लक्षात ठेवायचं आहे, राज्यामध्ये जी काही विदेशी गुंतवणुकीचं जे काही वार्षिक सरासरी आहे, ती 95% गुंतवणूक अवघ्या 6 महिन्यामध्ये झाली बघा. 95% जी काही गुंतवणूक आहे, ती अवघ्या 6 महिन्यामध्ये करण्यात आली बघा. 6 महिन्यामधील परदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र हे पहिल्या नंबरला आहे. अवघ्या 6 महिन्यामध्ये 1,13,236 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. हे पण लक्षात ठेवायचं आहे. आणि या ठिकाणी आपल्यासमोर बघा ढळढळीत दिसतंय की परकीय गुंतवणुकीमध्ये देशातील राज्याची क्रमवारी. पहिल्या स्थानावर दुसऱ्या स्थानावर कर्नाटक, तिसऱ्या स्थानावर गुजरात, चौथ्या स्थानावर दिल्ली आणि 5व्या स्थानावर तामिळनाडू. तर आपल्या सर्वांना माहिती आहे बघा, महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960ला झाली होती. मुख्यमंत्री कोण आहेत? देवेंद्र फडणवीस आहेत. राज्यपाल बघा लक्षात ठेवा CP राधाकृष्णनने. राजधानी कोणती आहे? मुंबई पहा. उपमुख्यमंत्री कोण आहेत? तर 2 आहेत आपले, सर्वांना माहिती बघा, एकनाथ शिंदे आणि अजित पवार. पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे बघा, कुंभमेळा कोणत्या ठिकाणी आयोजित होणार आहे? तर लक्षात ठेवायचे प्रयागराज. प्रयागराजमध्ये बघा कुंभमेळा आपल्या सगळ्यांना आयोजित केलेला आहे. तर सगळ्यांनी या ठिकाणी हजर राहा तिथं. तर बघा कुंभमेळा 2025. तर कुंभमेळा आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा भरतो बघा, नाशिकमध्ये. परंतु या ठिकाणी जर पाहिलं आता 2025चा प्रयागराज उत्तर प्रदेशमध्ये या ठिकाणी आयोजित केलेले बघा. गंगा आणि यमुनेच्या संगमावर, आलं लक्षात, गंगा आणि यमुनेच्या संगमावर. आयोजन बघा 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 दरम्यान असणार आहे बघा. यामध्ये किती भाविक असणार आहेत? तर 40 ते 45 कोटी भाविक भक्तांची या ठिकाणी बघा हजेरी लागणार आहे बघा. कुंभ आणि महाकुंभमधला फरक जर पाहिला तर कुंभमेळा बघा दर 12 वर्षांनी 4 पैकी एका ठिकाणी भरतो बघा. तर अर्ध कुंभमेळा दर 6 वर्षांनी हरिद्वार आणि प्रयागराज या ठिकाणी होतो. दर 12 वर्षांनी पूर्ण कुंभ होतो आणि 12 पूर्ण कुंभ नंतर महाकुंभ साजरा केला जातो. यावेळी बघा प्रयागराजमधील कुंभमेळ्याला महाकुंभ म्हणून संबोधलं जाते बघा. काय म्हटलं जातंय? महाकुंभ म्हणून. उत्तर प्रदेशबद्दल जर पाहिलं तर उत्तर प्रदेश ची स्थापना 24 जानेवारी 1950ला झालेली आहे. किती? 24 जानेवारी 1950ला. मुख्यमंत्री सगळ्यांना माहिती आहे बघा योगी आदित्यनाथ आहेत. राज्यपाल बघा आनंदीबेन पटेल आहे. राजधानी कोणती आहे? लखनौ. आणि आपल्याला प्रश्न विचारला, लखनौ हे कोणत्या नदी किनारी वसलेलं आहे? तर गोमती नदी किनारी वसलेलं आहे बघा. सेंट्रलच्या पेपरला म्हणजे TCS विचारतंय प्रश्न. पुढचा प्रश्न बघा, भारतामधील आणि राज्यामधील पहिलं आदिवासी बघा, आपल्या भारतातील कितवं? तिसरं. आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामधील पहिलं आदिवासी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी स्थापन होणार आहे? तर नाशिक जिल्ह्यामध्ये बघा हे स्थापन होणार आहे बघा. कुठं? नाशिक जिल्ह्यामध्ये. लक्षात ठेवायचं आहे. घोषणा काय असणार आहे? याची जी काय घोषणा आहे बघा राज्यपालांनी केलेली बघा. राज्यपाल लक्षात ठेवायचे, भारतामध्ये फक्त 2 कार्यरत आदिवासी विद्यापीठ आहेत बघा. पहिले बघा इंदिरा गांधी राष्ट्रीय आदिवासी विद्यापीठ मध्य प्रदेशमध्ये MP मध्ये पहा. त्यानंतर केंद्रीय आदिवासी विद्यापीठ आंध्र प्रदेशमध्ये बघा. सगळे पॉईंट लक्षात आले. पुढचं आहे बघा, देशातील पहिला काचेचा पूल कोणत्या ठिकाणी चालू केला? आता काचेचा पूल चालू केलेला आहे, तो केला बघा तमिळनाडूमध्ये. लक्षात ठेवा तमिळनाडूमध्ये. ठिकाण कुठे आहे बघा? तमिळनाडूतील कन्याकुमारीच्या काठावर देशातील पहिला बघा पूल उभारण्यात आलेला आहे. पुलाची लांबी किती बघा? 77 मीटर आहे आणि 10 मीटर रुंदीचा पूल आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे. याचं जे काय बघा विवेकानंद स्मारक ते तिरुवल्लूर या दरम्यान हा बांधण्यात येणार आहे पहा. उद्घाटन बघा तमिळनाडूचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन. कोण आहेत बघा? तमिळनाडूचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे बघा. तमिळनाडू राज्याची जी काही स्थापना आहे ती 1 नोव्हेंबर 1956ला झाली. मुख्यमंत्री MK स्टॅलिन. राज्यपाल आहेत बघा RN रवी. राजधानी कोणती बघा? चेन्नई. पुढचा प्रश्न आहे बघा, सावित्रीबाई फुले यांची जयंती केव्हा साजरी केली जाते? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे बघा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जी काय जयंती बघा ही 3 जानेवारीला आणि बालिका दिवस म्हणून सुद्धा या ठिकाणी ओळखला जातो. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना विनम्र अभिवादन. बघा जे काही मुली आहेत बघा त्यांच्यामुळेच या ठिकाणी शाळेमध्ये जात आहेत बघा. कारण की त्यावेळेस बघा भरपूर विरोध होत होता मुलींना शिक्षणासाठी. बघा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या मुख्याध्यापिका आहेत आणि पहिल्या स्त्री शिक्षिका आहेत. तर लक्षात ठेवायचं आपल्याला सगळं. तर बघा 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बालिका दिन आणि महिला मुक्ती दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. लक्षात ठेवायचं आहे. आणि पेपरला बघा
सावित्रीबाई फुले यांचा जन्म विचारला जातो कोणत्या ठिकाणी झाला, तर नायगाव सातारा या ठिकाणी 3 जानेवारी 1831ला झालेला आहे बघा. 3 जानेवारी 1831ला. आता पोलीस भरतीला तारखा पण विचारतात बघा. साल पण विचारतात आणि तारखा पण विचारतात. त्यामुळे आपल्याला सगळ्या डीपमध्ये अभ्यास असणं खूप गरजेचं आहे. नाहीतर आपण या ठिकाणी मागं पडतो. तर तुमचा 1 मार्क या ठिकाणी खिशामध्ये घालून ठेवा, की 3 जानेवारी 1831ला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. कुठं झाला? नायगाव सातारा या ठिकाणी, म्हणजे साताऱ्यातलं नायगाव. आणि त्यांचं निधन बघा 10 मार्च 1897ला पुण्यामध्ये झालं. त्यांच्या पतीचं नाव होतं बघा ज्योतिराव फुले. बघ, मुलींची पहिली शाळा सुरू केली होती भारतामधील पहिल्या महिला शिक्षिका. यांचं साहित्य जर पाहिलं तर बावन कशी, त्यानंतर सुबोध रत्नाकर आणि काव्य फुले यांची काही बघा ग्रंथसंपदा आहे. आणि आपल्याला माहीत पाहिजे जे काही आपले महात्मा फुले आहेत बघा, त्यांची सुद्धा ग्रंथसंपदा भरपूर आहे बघा. त्यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट आहे की महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस केव्हा असतो, तर आपल्या सगळ्याला माहीत पाहिजे 2 जानेवारीला असतो बघा. 21 ऑक्टोबरला नसतो, 2 जानेवारीला. 21 ऑक्टोबरला काय असतो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आत्ताच्या आत्ता व्हिडिओ पॉज करून, कारण की पोलीस भरतीला भरपूर वेळा रिपीट झालेला आहे बघा. महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस. तर आपल्याला माहिती आहे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बघा महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला होता. त्या दिवसापासून दरवर्षी 2 जानेवारी हा पोलीस स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. स्थापना झाली होती 2 जानेवारी 1961ला. ब्रीदवाक्य बघा, सदरक्षणाय खलनिग्रहाय, म्हणजे सज्जनांचं रक्षण दुर्जनांचा नायनाट. मुख्यालय बघा मुंबईमध्ये. पोलीस महासंचालक कोण आहेत? आपले रश्मी शुक्ला आहेत. आपले एकूण 12 पोलीस आयुक्तालय आहेत. आलं लक्षात. जिल्हा पोलीस घटक 34 आहेत आणि पोलीस परिक्षेत्रे किती आहेत बघा? 8 पोलीस परिक्षेत्रे आहेत. आलं लक्षात. त्यानंतर बघा राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024 साठी किती मुलांची निवड करण्यात आली होती? तर या ठिकाणी बघा 17 मुलांची निवड करण्यात आली होती. राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024 मध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामधील किती मुलांचा समावेश आहे? तर 2 मुलांचा या ठिकाणी समावेश आहे. भारत देशाच्या महसूल सचिवपदी कोणाची निवड करण्यात आली? अतिशय महत्त्वाचा प्रश्न बघा, अरुणिश चावला. आलं लक्षात. भारत सीमेवर कोणत्या नदीवर चीन जगातील सर्वात मोठं धरण बांधणार आहे? तर ब्रह्मपुत्रा. भारत सीमेवर कोणत्या नदीवर? ब्रह्मपुत्रा नदीवर बांधणार आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने 2025 साठी कोणत्या राज्याला ग्लोबल डेस्टिनेशन म्हणून नाव दिलं? तर मध्य प्रदेश. लक्षात ठेवायचं, याला ग्लोबल डेस्टिनेशन म्हणून नाव दिलेलं आहे बघा. एसाके काय बघा, एसाके वालू एके यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? तर टोंगा. त्यानंतर बघा मनिका जैन यांची कोणत्या देशातील भारताचे राजदूत म्हणून निवड झाली? तर माल्डोवा. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने, काय प्रश्न आहे, कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने राष्ट्रपर्व वेबसाईट आणि मोबाईल ॲपचा शुभारंभ केला आहे? तर संरक्षण मंत्रालय. कोणता देश हा सर्वाधिक वृद्ध व्यक्तींचा देश बनलेला आहे? तर दक्षिण कोरियामध्ये बघा सगळ्यात जास्त या ठिकाणी म्हातारे माणसं आहेत बघा. लक्षात ठेवायचे, म्हातारे माणसं. नेक्स्ट बघा, कोणता देश हा सर्वात जास्त, आत्ताच बघितलं, वासुदेवन नायर यांचं नुकतंच निधन झालं. तर ते कोण होते? तर हे लेखक होते बघा. कोण? वासुदेवन नायर. मेलबर्न क्रिकेट क्लबने भारताच्या कोणत्या माजी क्रिकेटपटूला मानद सदस्यत्व बहाल केलं आहे? तर सचिन तेंडुलकर. लक्षात ठेवायचे, मेलबर्न क्रिकेट क्लबने. फ्युचर लीडर ऑफ, काय प्रश्न आहे, फ्युचर लीडर ऑफ 1 एशिया पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय अभिनेता कोण ठरला आहे? तर आयुष्मान खुराना. कोण खुराना? आयुष्मान खुराना. आलं लक्षात. डॉलरची किंमत किती रुपये झाली असून हा सर्वाधिक सर्वकालिक निच्चांक ठरला आहे? तर बघा 85.50 रुपये, सगळ्यात खाली. नेक्स्ट बघा, कोणतं राज्य हे 100% नळाद्वारे पाणी देणारं 5वं हर घर जल राज्य ठरलं आहे? तर पंजाब. एशियन यूथ आणि ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारताने एकूण बघा 33 पदके जिंकलेली आहेत. आलं लक्षात. एशियन यूथ आणि ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2024चं आयोजन दोहा, लक्षात ठेवायचं, दोहा हा जो काही देश आहे बघा या ठिकाणी करण्यात आलं होतं. डॉक्टर मनमोहन सिंग बघा, अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे बघा. नुकतेच आपल्या भारताचे
जे काही पंतप्रधान होते बघा, डॉक्टर मनमोहन सिंग यांचे जे काही निधन झालेलं आहे बघा नुकतंच आणि त्यांच्या संदर्भामध्ये हा प्रश्न आहे बघा. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या आत्मकथेचं नाव काय आहे? तर चेंजिंग इंडिया. आलं लक्षात? चेंजिंग इंडिया. आर-बी-आयने वित्तीय क्षेत्रामध्ये एआयचा वापर करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली? तर पुष्पक भट्टाचार्य